बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमधील प्रसिद्ध मिसळचं हॉटेल सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं अडचणी निर्माण झाल्यात. 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा उपलब्ध आहे. या संदर्भात नाशिकच्या मिसळ हॉटेल मालकांशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी किरण गोतुरे. इस्रायल अमेरिका विरुद्ध जे इराण हे युद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि याचे सगळे परिणाम आता हळूहळू भारतावरती सुद्धा जाणवताना आपल्याला बघायला मिळतोय. संपूर्णपणे कमर्शियल गॅस जो आहे या संपूर्णपणे गॅसचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि त्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक हे अडचणीत आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. मी नाशिकच्या प्रसिद्ध एका मिसळच्या जे हॉटेलमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून हे युद्ध चालू आहे. कमर्शियल गॅसचा प्रामुख्याने पुरवठा विस्कळीत झालेला आहे. कशा पद्धतीनं परिणाम जाणवतो? ह्या वॉरचा डायरेक्ट इम्पॅक्ट आमच्यावर LPG गॅसवर आलेला आहे आणि तो LPG गॅसचा सप्लाय डायरेक्ट म्हणजे नाहीसारखा झालेला आहे. आम्ही आमच्या प्रत्येक डीलरशी बोलतोय, तो बोलतोय की यार आमच्याकडे सप्लायच नाही, तर आम्ही देणार कुठून. आता आमची स्केअरसिटी एवढी आहे की आमचं फार तर फार आमच्याकडे 2 दिवस आमचा एवढा बफर स्टॉक आहे. पण तो स्टॉक संपल्यावर त्याच्या आधी आम्हाला काहीतरी एक अल्टरनेटिव्ह लाईक बायोफ्युअल वगैरे याच्यावर करतोय. पण आमची सिस्टीम अजून तेवढी डेव्हलप नाही आहे की त्या वेळेला ॲडॅप्ट करतील. पण मग इफ ते पण नाही सक्सेसफुल झालं तर कुठेतरी फार मेजर प्रॉब्लेम येईल. लाईक आमचा स्टाफपासून सगळ्याच गोष्टीला. तुम्ही प्रशासनाची काही संवाद साधलेला आहे का? प्रशासनाचं काय म्हणणं? अजून प्रशासनापर्यंत पोहोचलेलो नाही आहे. अजून डीलर्स काही लोक म्हणताय की होईल, थोडं होईल, पण मग अजून तरी काही तसं काही दिसत नाही आहे. फक्त ज्यात 1 दिवस 2 दिवस पुरेल इतकाच कमर्शियल गॅस आता आमच्याकडे आहे आणि आगामी काळात ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्हाला संपूर्णपणे जे हॉटेल बंद करावं लागेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जे हॉटेल व्यावसायिक हे देताना आपल्याला बघायला मिळतोय. आज मुंबईत एक बैठक आहे, दिल्लीमध्ये एक बैठक आहे. या सगळ्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं असेल.